सरकारकडून कर्जमाफीच्या संदर्भात थातूर मातूर उत्तरं दिली जात आहेत असं बच्चू कडू यांनी म्हणत सरकारवर हल्लाबोल केलाय। 24 तारखेला महाराष्ट्रभर चक्काजाम होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली। कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीतून कोणताही अर्थबोध झाला नाही असं बच्चू कडू म्हणतात। समिती स्थापन करण्याची बच्चू कडूंनी मागणी केलेली होती असं बावनकुळे यांनी म्हणत प्रत्युत्तर दिलं। बच्चू कडूंनी सरकारला थोडासा वेळ द्यावा अशी मागणी देखील आता मंत्री बावनकुळे यांनी केलेली आहे। काल जे समिती नेमली त्याच्यातून काही अर्थबोध होत नाही आणि त्याच्यामुळं 24 तारखेचा चक्काजाम होणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर होईल। त्याच्यातून निश्चित त्या समितीमध्ये सध्या कोण आहे, नेमकं कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही आणि सगळं थातूरमातूर उत्तर आहे। त्याच्यामुळं 24चा चक्काजाम महाराष्ट्रभर होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही, तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन ठाम राहणार आहे। बच्चू कडूजींना माझी विनंती आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा, उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे, त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती। ती मान्य आम्ही केली। मी स्वतः त्यांना लेखी दिलं होतं। त्यामुळे आता ही समिती या समितीने कामाला सुरुवात केली आहे। बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।